नमस्कार मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत सध्या सर्वात जास्त चर्चेत असलेले ट्रेलर बद्दल। रामायण हा फक्त एक चित्रपट नाही, हा आपल्या संस्कृतीचा, श्रद्धेचा आणि इतिहासाचा भाग आहे। पण प्रश्न असा आहे, हा चित्रपट बाहुबली सारखा इतिहास घडवणार का, की पुन्हा एकदा आपली अपेक्षा तुटणार? सर्वप्रथम ट्रेलर बद्दल बोलायचं झालं तर व्हिज्युअल्स खूप ग्रँड दिसत आहे। ज्या पद्धतीने सेट्स आणि VFX दाखवले आहेत ते बघून वाटतं की मेकर्सनी खूप मेहनत घेतली आहे। बॅकग्राऊंड म्युझिक खूप पॉवरफुल आहे, प्रत्येक सीनला वेट देतो। रामाचा कॅरेक्टर खूप शांत, संयमी आणि शक्तिशाली दाखवला आहे। त्याच्या चेहऱ्यावरची सिरियसनेस आणि क्लॅननेस अगदी परफेक्ट आहे। सीतेचे लुक खूप ग्रेसफुल आहे, ती प्युरिटी आणि स्ट्रेंथ दोन्हीही दाखवते, जी खूप महत्त्वाची आहे। रावणाचा कॅरेक्टर खूप इंटेन्स दाखवला आहे, त्याचा लुक डार्क आणि पॉवरफुल आहे, एक स्ट्रॉंग विलेन तयार होताना दिसतो। हनुमानजीची झलक थोडीच आहे, पण तीच गोस्टबम्प्स देणारी आहे। त्याचे रोल खूप पॉवरफुल असणार आहे हे स्पष्ट दिसत आहे। ट्रेलरमध्ये काही सीन खूप स्टँड आउट आहे, जसे की राम आणि रावणाचा इनडायरेक्ट फेस ऑफ, युद्धाची तयारी दाखवणारे व्हिज्युअल्स, इमोशनल मोमेंट, इस्पेशली राम आणि सीता हे सीन सिनेमॅटिक एक्सपिरियन्स देणार आहेत। VFX बद्दल बोलायचं झालं तर हा बॉलिवूडसाठी एक मोठा स्टेप आहे। काही सीन हॉलिवूड लेवलचे वाटतात, पण थोडी सुधारणा होऊ शकते। आपल्या सगळ्यांना रामायणची स्टोरी माहीत आहे, पण खरी गोष्ट एक्झिक्युशनमध्ये आहे। जर स्टोरी टेलिंग स्ट्रॉंग असेल तर हा चित्रपट इतिहास घडवू शकतो। लोक आधीच याची तुलना बाहुबली आणि आदिपुरुषशी करत आहेत, पण हॉनेस्टली सांगायचं तर हा चित्रपट कम्प्लिटली वेगळा आहे। माझ्या मते ट्रेलर खूप प्रॉमिसिंग आहे, पण फायनल जजमेंट मूवी रिलीज नंतरच करता येईल। तुम्हाला हा ट्रेलर कसा वाटला? हा चित्रपट हिट होणार का फ्लॉप? कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।